स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणाने स्वराज्याच्या पंचसूत्रीतील शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून वरील विषयांवर सविनय निवेदन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या प्रशासनाला ताकीद होती। छत्रपतींच्या नावाने मत घेऊन सत्तेत आलेले शासन मात्र त्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाच नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवालाच हात घालायला निघाले। शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये शेतकरी कायमच नागवला जातोय, त्यामुळे पिकाचे विक्रमी उत्पादन झालं तरी आणि उत्पादन घटलं तरी शेतकऱ्यांची होळपर पाचवीलाच जणू पुजली की काय असा प्रश्न पडतोय। उपाय म्हणून अनेक कृषी विषयक तज्ज्ञ, अर्थतज्ञ, धोरणकर्ते शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना शेतमाल विकावा असा सल्ला देत असतात। शेतमालाच्या थेट खरेदी विक्रीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार यात शंका नाही। उन्हाताणामध्ये पावसामध्ये काबाड कष्ट करून देखील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहत नाहीत। शेतकरी थेट मालाची विक्री करायला उत्सुक नाहीये, त्यांना पिकवता येतं पण स्वतः विकता येत नाही असं अनेक आरोप नेहमीच केले जात आहेत। अनेक मंत्रीही आपल्या भाषणात हेच वारंवार ऐकत असतात। कागदावरचा तर्क आणि प्रत्यक्षातली व्यावहारिक स्थिती यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे। भाजीपाला शेतमाल विक्रीतून शेतकऱ्याला जी किंमत मिळते त्याच्या दुप्पट किमतीने शहरामध्ये ग्राहकांना माल विकला जातो हे शेतकऱ्यांना ठाऊक आहे, परंतु व्यवस्थेने शेतकऱ्यांच्या पायामध्ये असा काही खोडा घातलाय की त्याला घाईगुतीला येऊन मिळेल त्या दरामध्ये आपला माल विकण्याशिवाय पर्याय उरत नाहीये। यातून काही शेतकरी जिद्दीने आपला भाजीपाला आधी शेतमाल विक्रीसाठी नाशिक शहरामध्ये कॉलनीमध्ये आदी परिसरामध्ये जिथे जिथे दैनंदिन बाजार भरतो किंवा आठवडे बाजार भरतो तिथे तिथे विक्रीसाठी आणत असतात। परंतु नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये शेतमाल विक्रीसाठी अनेक जाच अडचणींना सामोरं जावं लागतंय। घाऊक बाजारातून शेतमाल खरेदी करून किरकोळ विक्रीसाठी बाजारामध्ये बसतात। अशा विक्रेत्यांना शेतकऱ्यांना विक्रीसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करता यातून दररोज वादावादी, भांडण, मारामारी देखील होत असते। यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांची रोजीरोटीसाठी असणारी धडपड समजून घेऊन शेतकऱ्यांचा असलेल्या मूलभूत हक्काच्या नात्याने नियोजन करून त्यांना शहरामध्ये कॉलनी परिसर, आठवडे बाजार आदी ठिकाणी हक्काची जागा मिळवून द्यावी तशीच व्यवस्था करावी। मनपा अतिक्रमण विभागाकडून गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही असा सक्त आदेश आपण द्यावा। नाशिक महानगरपालिकेने पुढाकार घेऊन प्रशासकीय यंत्रणेने काटेकोर नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। आपले सक्षम अधिकारी, कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून आदर्शवत शेतकरी हिताची व्यवस्था आपण निर्माण करून खऱ्या अर्थाने कृषी प्रधान अर्थव्यवस्थेला बळकटी द्याल अशी स्वराज्य संघटनेच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली आहे। अन्यथा स्वराज्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि पुढील परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल। यावेळी केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे, रोशन खैरे, महानगर प्रमुख विजय खरजूल, शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार, विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख नितीन पाटील, नितीन दातीर, युवक आघाडी जिल्हा प्रमुख मुरलीधर धोंडगे, सुदाम हळगे, रेखा जाधव, सुलक्षणा गवळी, रागिनी आहेर आदी शिष्टमंडळाने निवेदन दिले।